अंगणातच विड्याच्या पानाचा वेल आहे. आता याला कोणी खाऊचं पानसुद्धा म्हणते आणि कोणी कलकत्ता पानसुद्धा म्हणते. तर तुमच्या इकडे काय म्हणतात कमेंट्स करून जरूर सांगा. तर त्यामधली 4-5 पानं तोडून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतली. आता त्याची जाडसर देठं काढून टाकायचे आणि तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलं. आता त्यामध्ये सोप टाकली, खोबराखीस, वेलची, काजू, बदाम, मगजचं बी अगदी थोडं थोडं, गुलकंद. आता बताशी थंडी राहते म्हणून बताशीचा वापर केला गोडीसाठी. बारीक फिरून घेतलं. तर या ठिकाणी पानाचं प्रीमिक्स तयार झालं. आता हे तुम्ही 8 दिवससुद्धा घरामध्ये ठेवू शकता, अजिबात खराब होत नाही. त्यामध्ये 1 वाटी मलई, 1 ग्लास थंडगार दूध आणि बर्फ टाकून एकदम बारीक असं फिरून घेतलं. तर या ठिकाणी खूपच मस्त थंडगार कोणतंही केमिकल कलर न वापरता झटपट असं हे पानाचं सरबत तयार झालं. चवीला म्हणसाल तर 1 नंबर आहेच, पण बनवायलाही तितकंच सोपं आहे. पण माझी पद्धत बनवायची आवडली की नाही कमेंट्स करायला विसरू नका. आता हे रोजच झालं. उन्हाळा लागला, दुपार झाली, करा लिंबू सरबत. रोज रोज लिंब पिळायचं काम नाही, फक्त एकदाच बनवा. तर 1 वाटी लिंबाच्या रसासाठी 3 पट साखर टाकली आणि घरामध्येच 2-3 दिवस सुकून घेतलं. अधूनमधून त्याला फिरवायचं पण. अशा पद्धतीने तयार होते. त्यामध्ये थोडी खडीसाखर, भाजलेलं जिरं, सोप, काळं मीठ, वेलची टाकली, मिक्सरमधून बारीक असं फिरवून घेतलं. त्यानंतर हे लिंबाचं प्रीमिक्स तयार झालं. आता भरणीमध्ये भरून 2-3 महिन्यासाठी स्टोअरसुद्धा तुम्ही करू शकता आणि बनवायची पद्धतही खूप सोपी आहे. सब्जाचं बी टाकलं, बर्फ टाकून घेतला आणि चिमूटभर हिरवा कलर टाकला. ऑप्शनल आहे, नाही आवडला तर नका टाकू. त्यामध्ये 1-1 चमचा प्रीमिक्स टाकलं आणि थंडगार पाणी ओतलं. तर या ठिकाणी हे लिंबाचं सरबत बनवून तयार झालं. अगदी कुणालाही सहज बनवता येईल इतकी सोपी पद्धत आहे आणि चवीला म्हणसाल तर 1 नंबर आहे. पण माझी बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करायला विसरू नका. उन्हामध्ये थकून भागून लहान मोठे जेव्हा घरी येतील ना, तेव्हा ही रेसिपी त्यांना जरूर पियायला द्या. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये खजूर, काजू, बदाम, साई सगळं दूध टाकून घेतलं. गुलकंद टाकलं, असेल तर टाका, नसेल तर स्किप केलं तरीही चालेल. मिक्सरमधून थोडं अदरवदर फिरून घेतलं. आता त्यामध्ये अजून गोडीनुसार मी साखर घालून घेतली आणि मिक्स करून घ्यायचं आणि गरजेनुसार त्यामध्ये दूध घालायचं. बर्फ टाकला, सब्जाचं बी अगोदरच भिजत घातलं होतं ते घालायचं. छान मिक्स करायचं. तर कुठलंही केमिकल पावडर न वापरता न शिजवता हे असं एनर्जी ड्रिंक तयार झालेलं आहे. जर 1 ग्लास पिलं ना तर अगदी पोट भरल्यासारखंही वाटेल आणि थंडगारसुद्धा वाटेल. पण माझी बनवायची पद्धत तुम्हाला आवडली की नाही मला कमेंट्स करायला मात्र विसरू नका. एवढ्या उन्हामध्ये फ्रीजमध्ये काही असो की नसो, पण हे फालुदा सरबत फ्रीजमध्ये तयारच राहते. सगळ्यात पहिले सब्जाचं बी भिजत घातलं. त्यानंतर जेली तयार करण्यासाठी मँगो फ्लेवरचं 2 चमचे जेली पावडर घेतलं. 1 कप गरम पाणी करून टाकलं, सेट होण्यासाठी ठेवून दिलं. कस्टर्ड घेतलं 2 चमचे, 1 कप दूध टाकलं आणि मिक्स केलं. दुधामध्ये 1 लिटर दूध आहे. 1 लिटर दुधात शेवाळ्या टाकून घेतल्या. कस्टर्डचं दूध घातलं. गोडीनुसार साखर घातली. आता हे सगळं टाकल्यानंतर याला 1 उकळी काढून घ्यायची. हे पहा, उकळी आल्यानंतर थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. थंड होईपर्यंत जेलीसुद्धा छान अशी सेट झालेली आहे. तर हव्या त्या आकाराने कट करा. लहान मुलांना तर जेली भारी आवडते, दिसायलाही मस्त दिसते. थंडगार दुधामध्ये ही जेली टाकायची. त्यानंतर डाळिंबाचे दाणे, अंगूर, खजूर, काजू, बदाम, सब्जाचं बी, बर्फ, सगळ्यात शेवटी केळी एकदम बारीक अशी चिरून घातलेली आहे. तुम्हाला जे फळं आवडतील ना ते फळं घाला. तर या ठिकाणी हे आपलं फालुदा सरबत तयार झालेलं आहे. आता एवढ्या उन्हामध्ये बाहेर कशाला जाता पियायला, घरीच फ्रीजमध्ये तयार करून ठेवा. थंडगारही असेल, पोटही भरेल आणि मनसुद्धा भरेल. कशी वाटली बनवायची? उन्हाळा म्हटलं की कुल्फी आली आणि आजची कुल्फी तर विचारूच नका, काय जबरदस्त झालेली आहे. ना कॉर्नफ्लावर, ना कस्टर्ड, ना मिल्क पावडर, ना दूध घोटायचं, कसल्याही प्रकारचे पिठं न वापरता न शिजवता अगदी मलाईदार कुल्फी बनलेली आहे. बिलकुल त्यामध्ये आईस क्रिस्टलसुद्धा झालेले नाहीत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे काजू बदाम आणि गोडीनुसार पेंड खजूर टाकून घेतला. आता त्यामध्ये साई सगळं घट्ट असं दूध टाकलं, वेलचीसुद्धा टाकली, मिक्सरमधून एकदम बारीक असं फिरून घेतलं. तर असंही खाल्लं ना तरी एकदम जबरदस्त लागणार आहे. मस्त अशी स्मूदी तयार झालेली आहे. पण मला कुल्फी बनवायची तर कुल्फीच्या मोल्डमध्ये टाकून घेतलेलं आहे. जर तुम्हाला अजून काही कोणता फ्लेवर टाकायचा असले ना ते टाकलात तरी चालेल. फक्त 5 तासामध्ये ही कुल्फी जमून तयार होते. तर पाहू शकता एकदम मलईदार अशी ही कुल्फी झालेली आहे. बिलकुल त्यामध्ये आईस क्रिस्टलसुद्धा झालेले नाही. बाहेर गेलं ना तर एवढी महाग अशी ही कुल्फी भेटते, पण घरच्या घरी आपण किती सोप्या